समृद्ध स्थानकं जी आहेत त्या स्थानकांवरती मराठी भाषेची रेल्वे गाडी ही सातत्यानं थांबली पाहिजे आणि ती थांबली तरच मराठी भाषेची समृद्धी लक्षात येईल. पण तसं अलीकडच्या काळात घडत नाही आहे. अलीकडच्या काळात घडत नाही याचं कारण आहे इंग्लिश मीडियम. आणि इंग्लिश मीडियम झाल्यामुळे मराठी पण मीडियमच राहतं आहे हे आपल्या लक्षातच आलं नाही. पहिलीपासून इंग्लिश असा जेव्हा फतवा निघाला त्यावेळेला त्याच्यानंतरच्या 8 दिवसामध्ये मंत्रालयात चर्चा झाली की बिअरला कोल्ड्रिंकचा दर्जा द्यायचा महसूल वाढण्यासाठी. मी घाबरून गेलो. म्हटलं बिअरला कोल्ड्रिंकचा दर्जा दिला तर ही शाळा कॉलेजेसच्या बाहेर पानवाल्याकडे पण मिळणार बिअर. मग ऑलरेडी शाळा कॉलेजेसमध्ये टाय डे, सारी डे, रोज डे असे आहेत. आता दारू डे असा शाळा आणि कॉलेजेसमध्ये सुरू होणार. पण मग लक्षात आलं माझ्या की हे जे पहिलीपासून इंग्लिश म्हणतायत ती भाषा नव्हे, पहिलीपासून इंग्लिश देशी नव्हे असं यांचं बहुतेक म्हणणं असावं. आणि ती परिस्थिती आल्यामुळे अडचण झाली. अडचण अशी झाली की खेडेगावामध्ये गेलेला शेतकरी आहे तो अशिक्षित आहे, आजोबा अशिक्षित, वडील अशिक्षित, शाळेतच गेलेले नाहीत आणि त्यांचा नातू मात्र इंग्लिश मिडियममध्ये. आता इंग्लिश मिडियममधला मुलगा आहे तो दप्तर टाकतो खाली, आजोबा विचारतो लेकरा काय रे शिकलास? तो म्हणतो पोएम. मग आजोबाला पोएमचा अर्थ ठाऊक नाही. तो म्हणतो पोएम म्हणजे काय? लगेच हा नातू मेकॉलेने जसं भारतीयांकडे बघितलं तसं आपल्या आजाकडे बघतो. स्टुपिड. पोएमचा अर्थ ठाऊक नाही तर पोएम म्हणजे कविता. तर कविता म्हटल्यानंतर आजोबा ज्ञानेश्वरी ऐकणारा, बहुश्रुत म्हणजे जास्त ज्ञानी, अक्षर ओळख नसली तरी. बरोबर कोणती कविता शिकलास? तो म्हणाला रेन रेन गोवावे. आजोबाने अर्थ विचारला रेन रेन गोवा म्हणजे काय? तो म्हणाला पावसा पावसा जा जा. आजोबाने एक भडकावली कानाखाली. शाळा बंद, पुन्हा शाळेत गेलं तर तंगड्या तोडीन तुझ्या. म्हणजे का? इथे पाऊस पडत नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतोय आणि तुला शाळेत रेन रेन गोवावे शिकवत आहेत मूर्ख लेकाचे. मला असं वाटलं की हा जो आतापर्यंत मराठीचं कौतुक ऐकत असताना पुढे प्रत्यक्ष वास्तवात काय करायला लागणार आहे तर माती आणि आत्मा याचा सांधा जोडणारं शिक्षण असणं आवश्यक आहे आणि ते आपल्याकडे नाही. शाळेमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की दळणाचं जातं असतं ना तशी स्थिती आहे. जात्याचे 2 दगड म्हणजे आईबाप, खुंटी शासनाचा अभ्यासक्रम, फिरवतात शिक्षक, निवडणुकीच्या कामाला गेले नसले तर, आतमध्ये विद्यार्थ्यांचं धान्य आणि बाहेर पडते विद्यापीठ अशी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती कशी थांबवायची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग शाळेमध्ये गेलो इंग्लिश माध्यमाच्या तर तिथे लग्न झालेल्या शिक्षिकेला सुद्धा मिस म्हणतात. मी केवढा गोंधळ. तिला जरी बरं वाटलं मिस म्हटलं म्हणून तरी प्रश्न असा आहे की शिक्षक एवढं मोठं मंगळसूत्र घालू नये तिला मिस म्हणतात. मग माझ्या लक्षात आलं की ऑल मिसगायडेड स्टुडंट्स. हे मिसगायडेड स्टुडंट्स आहे म्हणून अशी अडचण निर्माण होती. येतं आता आम्ही सुद्धा एकमेकांशी बोलत असताना. त्यामुळे हा जो मराठी भाषेमधनं येणाऱ्या विनोदाची रचना आहे जी शब्दांच्या माध्यमातून आहे, प्रासंगिक आहे, विविध पद्धतीनं अज्ञानातून विनोद निर्माण होतो. मराठी माणसाच्या घरातील मुलीच्या लग्नाची पत्रिका ते इंग्लिशमध्ये छापतात. पण इंग्लिशमध्ये छापतात तर ते मुलीच्या नावापाठीमागे कुमारी लिहा ना, KUMAR आहे, किती सोपं स्पेलिंग आहे. तर तिथे ची चौका लिहितात इंग्लिशमध्ये, चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी, आणि तिथे लिहितात CHI पूर्णविराम, SOW पूर्णविराम आणि KA पूर्णविराम. आता अज्ञान त्यातलं असं आहे की त्या SOW साऊचा डिक्शनरीमधला अर्थ आहे पूर्ण वाढ झालेली डुकरीण. हे आपल्याच मुलीच्या लग्नामध्ये जेव्हा लिहितात तेव्हा प्रश्न निर्माण होतो की आम्ही नेमकं इंग्रजी शिकतो म्हणजे काय करतोय. आई मुलाला म्हणते तू कीप क्वाइट. पण आई वडिलांचं इंग्रजी पण चांगलं नसतं. ते म्हणतात तू कीप क्वाइट. तो तुझा एल्डर ब्रदर आहे की नाही म्हणून तू कीप क्वाइट. आता हे काय इंग्लिश आहे? परवा एका TV सिरियलमध्ये ती नटी रडत होती, तू माझ्या ब्रोला मारलंस, तू माझ्या ब्रोला मारलंस. मला कळीच नाही. मला फक्त आयब्रो ठाऊक. हा ब्रो कुठून आला? मग कळलं की ती भावाला मारलं म्हणून ती ब्रोला मारलं. प्रश्न असा आहे की आम्ही त्याच्यावरती काहीतरी उपाय शोधायचे. ह्या मालिकांमधनं किंवा घरामध्ये हे इंग्रजी शब्द वापरून निर्माण होणारी जी प्रक्रिया आहे. म्हणून हे अज्ञानातला विनोद आहे. मराठी भाषेमध्ये ह्या सगळ्याच लेखकांनी या सगळ्या अज्ञान, श्लेष अलंकार, विरोधाभास या सगळ्याचा विनियोग केलेला आहे. आणि त्यामुळे त्यातले 2-4 मुद्दे सांगतो आणि मी थांबणार आहे कारण माझं घड्याळाकडे बरोबर लक्ष आहे. आणि 10 मिनिटाच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडायचे. त्याचं कारण असं आहे की सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन हा मराठी दिन साजरा करायचा आहे. अशा वेळेला कोणत्या मराठी माणसाला किती वेळ मिळाला हा महत्त्वाचा मुद्दा नाही. कलावंत म्हणून मी मराठी आहे
आणि शिवसेना या 4 अक्षरांनी महाराष्ट्रामधल्या मराठी या 3 अक्षरांना दिलेलं जे महत्त्व आहे ते अबाधित राहण्यासाठी म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे करायचं. आदेश बांदेकरच्या चेहऱ्यावर जरी असं वाटलं की अरे वेळ आणि ह्याला एवढी मिनटं त्याला तेवढी मिनटं, हरकत नाही. याचं कारण असं आपला माणूस आहे, मराठी माणूस आहे म्हणून. माझ्या घरी जेव्हा एका चोरी झाली त्यावेळेला तो चोराला विचारलं कहाँ से आया, तो बोले कर्नाटक से आया. तर मला एकच कानडी वाक्य येतं नाटकातलं की नान ಮಾಡಿದ್ರೆ कोले, न्यू ಮಾಡಿದ್ರೆ शिक्षे, देश ಮಾಡಿದ್ರೆ धर्म संस्थापन. बाकी काही येत नाही. पण मी आपलं शिवसैनिक बरोबर होते त्याला घेऊन जाताना पोलिसांमध्ये मी ते वाक्य म्हटलं. तो पूर्ण वेळ माझे पाय चेपत होता रिक्षामध्ये. इन्स्पेक्टरनी विचारलं की तो तुम्हाला सतत कन्नडमध्ये तुमच्याशी का बोलतोय. म्हटलं मी एकच कन्नड वाक्य म्हटलं तर तो माझ्याशी कन्नडमध्ये बोलतोय. इन्स्पेक्टरचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. तो असं म्हणाला की साहेब तुम्ही कन्नडमध्ये बोललात ना म्हणून त्यांनी तुमच्यावर ब्लेड मारली नाही. त्याच्या पॅन्टच्या फोल्डमध्ये ब्लेड्स असतात, आमचा रेकॉर्ड आहे. केवळ तुम्ही एक कन्नड वाक्य बोललात म्हणून त्यांनी तुम्हाला मारलं नाही. मला त्या मुलाचा अभिमान वाटला की हा माणूस कन्नड बोलला माझ्याशी म्हणून तो मुलगा त्या माणसाकडे ज्या वेगळ्या आणि आपुलकीच्या दृष्टीने बघतो तसं आम्ही एकमेकांकडे बघतो का, एवढाच प्रश्न आहे. आणि ते बघणं जेव्हा सुरू होईल तेव्हा सगळा कारभार बनणार आहे. मराठी माणूस फक्त वर्षातून एकदाच दुसऱ्या मराठी माणसाचा पाय अंगाला लागला तर चिडत नाही आणि पाय धरून ठेवतो, पकडून ठेवतो, तो खाली पडू नये म्हणून उभा. अन्यथा आडवा कसा नेता येईल ह्याच्यामध्ये भरपूर चर्चा चालू असते. पण वर्षातून एकदा मात्र हा मराठी माणूस मराठी माणसाच्या खांद्यावर उभा असतो, तो गोकुळाष्टमीला. याचं कारण असं आहे की जो पहिला नंबरचा माणूस आहे त्यात हंडीत मिळालेले पैसे सगळ्यांना मिळणार आहेत ह्याची खात्री तर सगळ्या खालच्या मुलांना असते. ही आपुलकी निर्माण व्हावी लागेल श्रोते. आणि ही आपुलकी निर्माण करण्यासाठी म्हणून आम्हाला हे जे मगाचपासून सगळे सांगतायत विविध पद्धतीनं की मराठी का मराठी का, तर त्याचं कारण हे आहे. बाकी विनोद आनंदाने आपण सगळे हसत आहोतच. आणि हसणं अशासाठी की ते अंतर कमी करतं. तुम्ही आता जोरात हसलात की त्या लहरी ज्या आहेत तुमच्या हसण्याच्या त्या या तलावाच्या पाण्यावरनं माझ्यापर्यंत पोचलं की तलाव नाहीसा झाला. डायरेक्ट तुम्ही पहिल्या रांगेत समोर बसलेले आहात असं वाटायला लागतं जेव्हा तुम्ही मोठ्याने हसता त्यावेळेला. आणि तेच महत्त्वाचं आहे. एक खेडेगाव होतं, खेडेगावामध्ये 4-4.5 महिने झाले कोणी मेलच नाही. तर ते स्मशानातले दोघे जे जाणणारे असतात त्यांना पैसे कुठून मिळणार ना, कारण घरात आउट गोईंग नाही, इकडे इनकमिंग नाही. मग दोघे कंटाळून आपले बिडी फुकत बसलेले व त्यांचा नियम काहीतरी जळलं पाहिजे. स्मशानाचा नियम आहे काहीतरी जळलं पाहिजे. एक जण म्हणाला आज जो कोणी आलं नाही तर बायको काही घरात घेत नाही. म्हणे का, म्हणे घरात पैसे नाहीत, अन्नाचं कण नाही. दुसरा म्हणाला आणटी बिडी इकडे, आज येणार व कोणतरी. नक्की अरे तू बघच असं हा म्हणायला. आणि एक अंत्ययात्रा आज शिरायला एकच वेळ आली. हा म्हणाला बघ 100 वर्ष आयुष्य आहे. लक्षात ठेवा भाषेची समृद्धता याच्यात दडलेली आहे. विरोधाभासातून विनोद निर्मिती श्लेष अलंकार आहे. अत्रे आणि दादा कोंडके यांनी हा श्लेष अलंकार की ज्या विनोदाच्या माध्यमातून रंगमंचावरती विनोद घडत नाही, विनोद प्रेक्षकांच्यात घडतो. उपवासाला आपण पदार्थ बनवतो, साबुदाण्याची खिचडी बनवतो, रताळ्याचा कीस, बटाट्याचा कीस. आता कीसचा इंग्रजी अर्थ वेगळा. हा अलंकार आहे मराठी भाषेतला, श्लेष अलंकार म्हणतात त्याला. मी कार्यक्रमाला निघालो, वाटेत एक मैत्रीण भेटली. म्हणाली अरे किती वर्षांनी भेटतोस तू. मी म्हटलं हो ना. मग घरी चल ना. म्हटलं नको मला कार्यक्रम आहे. नाही घरी चलच. मग घरी जाऊन बसलो तिच्या आणि लगेच निघालो 5 मिनिटात. म्हणे निघालाच कुठे, इतक्या वर्षांनी भेटलास, मी काहीतरी करणारच. काय आलं कळली जागा, कळली श्लेष अलंकाराची. इथे विनोद नाही, विनोद तिथे. मी म्हटलं काही करू नकोस, माझा उपास आहे. म्हणाले मी किसच करते. पटकन होतो. मग तिने आईला ओरडून सांगितलं आई संजय आलाय त्याला किस करणार. पण दोघी निरागसतेनं बोलतायत. भाषेची ताकद बघा. आई आतून ओरडली तू मोठी झाली तुला यायला हवा. तर ती म्हणाली मला खरंच जमणार नाही. आई म्हणाली तू सुरुवात तर कर, चुकली तर मी आहेच. प्रश्न असा आहे विनोदाकडे तुम्ही कसं बघता. इतकं सहज विनोदाकडे बघता आलं तर आयुष्य समृद्ध होतं. रोजच्या जीवनामध्ये आपण असं बघत राहतो आणि ते जमलं ना तर मग त्यातून तुम्हाला, कारण हा विनोद हा जो रस आहे हास्य रस त्याचा परमेश्वर गणपती आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा त्या ज्ञानाच्या देवाकडे जाता येतं हसण्याच्या माध्यमातून. म्हणून असे हसत राहण्यासाठीच मी 10 मिनिटं तुमची घेतली. आता मराठी भाषेची दुसरी ताकद सांगतो आणि मी थांबणार आहे. आणि ती ताकद अशी आहे की द्विसंधान नावाचा एक प्रकार संस्कृतमध्ये आहे. म्हणजे एकच ओळ आहे, अक्षरांच्या फक्त क्रम नाही बदलायचा, फक्त जागा बदलला की अर्थ बदलतो. जसं संस्कृतमध्ये कम बलवंतम न बाधती शीतम, बलवंताला थंडी का वाजत नाही.
कम बलवंतम न बाधती शीतम, आणि त्याचं उत्तरही तेच आहे की कंबलवंतम न बाधती शीतम. काय ताकद आहे बघा भाषेची. आणि ही अशीच्या अशी आपल्या मराठी भाषेकडे आहे, ती पोचत नाही. याचं कारण आम्ही खोळे आहोत की काय, आमच्या लक्षात येत नाही की काय, की अरे ही एवढी समृद्ध भाषा आमच्याकडे आणि त्याचा वापरच करत नाही, त्याचा विनियोग करत नाही, जगासमोर ती आणत नाही, म्हणून ही अडचण येते. आणि मग हा जो मुद्दा आहे तो तुम्हाला आता पुढच्या 2 ओळीमध्ये मी पण प्रयत्न केला की का शीतल वाहिनी गंगा, तर त्याचं उत्तर आहे काशीतल वाहिनी गंगा. तसा मी एक प्रयत्न केला, तो सांगतो आणि थांबतो. कारण हे अशा पद्धतीनं किती वेळी बोलत राहिलं तरी त्याला अंत नाही, आणि घड्याळाचे काटे अंगावर येऊ नयेत याची काळजी वक्त्यांनी पण घ्यायची असते. ऐकणाऱ्याच्या अंगावरती घड्याळाचे काटे जाता कामा नाहीत. असो, हिंदी सिनेमामध्ये हिरो हिरोईन बोटीत बसतात नावेमध्ये, एकमेकांकडे बघत असतात, मग ती पाणी उडवते, हा पाणी उडवतो, मग ती असं करते, असं सगळं आपण सीन नेहमी बघतो. आणि या सिनेमाच्या नादापायी मुलं अभ्यास करत नाहीत, कारण त्यांना एकदा कळलं की प्राजो 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 की मग संपलं ना सगळं, अभ्यासात दुर्लक्ष. त्यामुळे मग काय स्थिती आहे, पहिली स्थिती, दोघं जण एकमेकांकडे बघतायत, नावेत नजराही मिळता हातांवर आदळेल लाट, पाण्याची लाट येते, हातांवर आदळते, एकमेकांवरती ओढतात. पहिली ओळ मराठीतली, नावेत नजराही मिळता हातांवर आदळेल लाट. तीच ओळ दुसरी, भाषेची ताकद बघा. असले सिनेमे बघितल्यामुळे अभ्यास केला नाही म्हणून नोकरी नाही. दुसरी ओळ, ना वेतन जराही मिळता हातांवर आदळे ललाट. हा बघा, मला या ओळी करायला 1 तास लागला. 1 तास लागला म्हणजे 2 सिरियल चुकल्या माझ्या, पण आयुष्य समृद्ध झालं. 2 सिरियल बघून जे बर्बाद होणार होतं ते आयुष्य समृद्ध झालं. कशी सुंदर आहे ना, नावेत नजराही मिळता हातांवर आदळे ललाट, ना वेतन जराही मिळता हातांवर आदळे ललाट. माझी तुम्हाला अशी विनंती आहे शेवटी, ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेल्या ओव्या सांगतो. पहिली व्यक्ती मराठी भाषेचा जाहीर अभिमान सांगणारी, त्याचं मूळ प्राकृतातलं मराठीत रूपांतर करतो. माऊलींना वंदन करतो आणि आजच्या या मराठी दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. खरंच 100% मराठीमध्ये बोला, आणि ते बोलणं शिवसेना या 4 अक्षरांमध्येच आहे. शिवसेना प्रमुखांपासून सुरू झालेलं आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. आणि साहेबही तसंच बोलायचे. सहजतेनं येणाऱ्या विनोदाची अत्यंत अप्रतिम त्यांची जखम असायची. गप्पाष्टकच्या कार्यक्रमाला 3:30 कार्यक्रमाला म्हणाले, मला पहिल्यांदा वाटलं होतं हे गप्पाष्टक म्हणजे मंगलाष्टकासारखं काहीतरी असेल. बघा किती सुंदर वाक्य. आणि मग नुसतं तेवढ्यावरती नाही, ते रूपक पूर्ण केलं त्यांनी. म्हणाले, विनोदाच्या 4 अक्षता माझ्या अंगावर पडतील. मला वाटतं की ही भाषेची समृद्धी आहे. असो, तुमच्यासाठी मी अलीकडच्या मराठीत रूपांतर केलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या ऐका, म्हणजे शरीरातली मनासकट सगळी इंद्रिय त्या भाषेवर प्रेम करायला लागतील तुमच्याही शरीरामध्ये. ऐका. माय मराठी बोललो जरी अमृतालाही जिंकतील सत्वरी, ऐशा अक्षरांची गुंफेन सरी मधुर शब्द प्रणाली, जिच्या कोमलते पुढती सप्तस्वरांचे रंग फिके पडती, सुगंधही घेईल शरणागती, जिच्या पुढे रसाळ वाणीच्या लोभापायी जिव्हा येती कानांच्या ठाई, इंद्रिये करतील हात घाई आपसात, शब्द जरी कानांचे प्रयोजन, परी जीभ म्हणे हे माझे भोजन, नाकास मोहवी सुगंधीपण, ऐसी शब्दांचीच रूपे, पदपंक्ती नवलाची रीत, पाहून डोळे होतील तृप्त, म्हणती रूप्याची खाण पुढ्यात अमुच्या असे, पदास पूर्णता लाभता क्षणी, मन बाहेर येई धावनी, आणि सरसावे हात पसरुनी, मिठी मारण्या शब्दाला. ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेला हा अभिमान इथे जमलेला प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये मराठी भाषेसाठी निर्माण हो, अशी परमेश्वराचरणी आणि शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याचरणी विनंती करतो आणि थांबतो. शुभरजनी. धन्यवाद.